तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब. आज आपण घेऊन आलेले मोस्ट 30 प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, भारताच्या सध्याचे राष्ट्रपती कोण आहे? तर मित्रांनो ऑप्शन आहे रामनाथ कोविंद, प्रतिमा पाटील, द्रौपदी मुर्मू, प्रणव मुखर्जी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, द्रौपदी मुर्मू हे सध्या भारताचे राष्ट्रपती आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, 2025 मध्ये G20 परिषद कोणत्या देशात झाली? तर ऑप्शन आहे भारत, ब्राझील, जपान, इटली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ब्राझील. ब्राझील या देशामध्ये 2025 G20 परिषद पार पडलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, चंद्रयान 3चे लँडिंग कुठे झाले? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, चंद्रयानच्या दक्षिण ध्रुवाला चंद्रयान 3चे लँडिंग झालेले आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहे? तर मित्रांनो आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, नरेंद्र मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, आयुष्यमान भारत योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर शिक्षण, आरोग्य, शेती, संरक्षण. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, आरोग्य. आयुष्यमान भारत योजना आरोग्य या क्षेत्राशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय चलन नोटावर कोणाची स्वाक्षरी आहे? भारतीय चलन नोटावर कोणाची स्वाक्षरी आहे? तर ऑप्शन आहे पंतप्रधान, राष्ट्रपती, RBI गव्हर्नर, अर्थमंत्री. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, RBI गव्हर्नर. भारतीय चलन नोटावर RBI गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, 2024 ते 2025 या केंद्रीय अल्पसंकल्पना कोणी सादर केली? तर मित्रांनो या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, निर्मला सीतारमण यांनी 2024-2025चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलेली आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर चेन्नई, हैदराबाद, बेंगळूर, तिरुपरम. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, बेंगळूर. बेंगळूर येथे इस्रोचे मुख्यालय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताला स्वातंत्र्य कधी मिळाला? तर 1945, 1946, 1947, 1950. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? तर प्रतापगड, रायगड, तोरणा, सिंहगड. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगडमध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 11, 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन आहे महात्मा गांधी, राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, गोपाल कृष्ण गोखले. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, राणी लक्ष्मीबाई 1857च्या उठावाचे नेतृत्व केलेले आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर ऑप्शन आहे 1885, 1905, 1920, 1942. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 13, भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन आहे राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होतात. प्रश्न क्रमांक 14, पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? तर 1526, 1556, 1761, 1857. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन सी, 1761मध्ये पानिपतची तिसरी लढाई झालेली आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर ऑप्शन आहे तुकाराम महाराज, समर्थ रामदास, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते. प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर यमुना नदी, ब्रह्मपुत्रा नदी, गंगा नदी, नर्मदा नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे.
प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर ऑप्शन आहे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई. महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे. प्रश्न क्रमांक 18, जगातील सर्वात उंच शिखर कोणते? तर के2, कांचनगंगा, माउंट एव्हरेस्ट या नंदादेवी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 19, भारताचा टाइम झोन किती आहे? भारताचा टाइम झोन किती आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, GMT प्लस 15:30 हा भारताचा टाइम झोन आहे. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 20 आहे, सायद्री पर्वत रांगेला दुसरे नाव काय आहे? तर पश्चिम घाट हे नाव आहे. सायद्री पर्वत रांगेला दुसरं नाव पश्चिम घाट आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते? तर महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, उत्तर प्रदेश हे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्याचे क्षेत्रफळ आहे. प्रश्न क्रमांक 23, भारताची राज्यघटना कधी लागू करण्यात आलेली होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 26 जानेवारी 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 24, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोण होतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. प्रश्न क्रमांक 25, लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षासाठी असतो. प्रश्न क्रमांक 26, राज्यपालाची नियुक्ती कोण करतात? तर राज्यपालाची नियुक्ती हे राष्ट्रपतीद्वारे केली जातात. प्रश्न क्रमांक 27 आहे, भारतात किती राज्य आहे? तर भारतामध्ये 28 राज्य आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नियुक्त कोण करतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, राष्ट्रपतीद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करत असतात. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतीय संसद किती सभागृहाची आहे? तर 2 सभागृहाची आहे. एक राज्यसभा आणि एक लोकसभा. प्रश्न क्रमांक 30 आहे, मूलभूत हक्क किती आहे? तर मूलभूत हक्क हे 6 आहे.